नमस्कार. मी श्रीकांत जोशी. आज तुम्हाला परिचय करून देतोय आपल्या शहरातील एक सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन, एक जबरदस्त डॉक्टर आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांची. ते न्यूरो ह्या विषयातले तज्ज्ञ आहेत, माझे जवळचे मित्र आहेत आणि अतिशय बुद्धिमान व आपल्या मराठवाड्याला एक चांगला डॉक्टर परमेश्वराच्या कृपेने मिळालेला आहे. आजचा विषय तसा आहे की अल्झायमर ह्या रोगाचा जगामध्ये 19 डिसेंबर अल्झायमर डे म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो अल्झायमर रोगाविषयी सगळ्यांना जाणीव करून देणं, माहिती देणं यासाठी 19 डिसेंबर दिवस हा राखून ठेवलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी, विशेषतः करोना काळामध्ये, द नोटबुक नावाचा पिक्चर माझ्या बघण्यात आला. रायन गोसलिंग आणि रिचर्ड ॲडम्स यांनी हॉलिवूडमधला अत्यंत गाजलेला रोमॅन्टिक एक प्रेम कथेवरचा हा पिक्चर. पण डिमेन्शिया किंवा अल्झायमर झाल्यानंतरच्या भयावह परिस्थितीची मला कल्पना त्या पिक्चर मधून आली. तोपर्यंत मला असं वाटायचं की हा काय एक साधा रोग आहे, जेव्हा होईल तेव्हाच बघू, आपण काही लक्ष द्यायची गरज नाही. पण जेव्हा एका प्रेयसीला प्रियकर ओळखू येत नाही, जेव्हा एका पत्नीला पतीची ओळख पटत नाही, जेव्हा एखाद्या आईला मुलगा किंवा मुलगी समजत नाही, त्यावेळेसची तिची सेवा करणाऱ्यांची परिस्थिती किती दयनीय होते ही त्या पिक्चरमध्ये खूप छान पद्धतीने सांगितले. आणि म्हणून वाढत चाललेला अल्झायमर रोग म्हणजे नेमकं काय आहे आणि तो कसा थांबवायचा, कसं आपण त्याच्या आहारी नाही जायचं, आणि जर आपल्या घरामध्ये चुकून एखाद्या अल्झायमर रोगाचा पेशंट झालाच तर त्याला कसं सांभाळायचं, याविषयी आज आपण डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांच्याशी निवांतपणे बोलूया. डॉक्टर साहेब, आम्ही अगदी याच्यातले खरं म्हणजे अज्ञानी लोक आहोत. तुम्ही आम्हाला समजून सांगा की अल्झायमर रोगाचं टेन्शन घेण्यासारखी परिस्थिती आहे का? बरा होऊ शकतो, काळजी घेता येते का नाही? नमस्कार श्रोते हो. आज आपण 19 डिसेंबर हा वर्ल्ड अल्झायमर्स डे म्हणून साजरा केला जातो. ह्याचं मेन उद्देश असं असतं की अल्झायमर्स ह्या आजाराबद्दल जनजागरूकता व्हावी आणि अल्झायमर्स ज्या व्यक्तींना आहे, ज्या पेशंट्सला आहे, त्यांच्या नातेवाईकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं, जेणेकरून त्यांनी आपल्या पेशंटची, आपल्या नातेवाईकांची योग्य ते काळजी घेता येईल. आता हा अल्झायमर्स डिसीज जर बघितलं तर अल्झायमर्स हा डिसीज हा स्मृतिभ्रंश असं पण म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. स्मृतिभ्रंश म्हणल्यानंतर त्याचे अनेक कारणं असतात आणि त्याच्यापैकी एक कारण म्हणजे अल्झायमर्स डिसीज. तर स्मृतिभ्रंश हा जो आजार आहे हा वयोमानाने वयस्कर लोकांमध्ये आढळणारा प्रामुख्याने आजार आहे. परंतु समजा स्मृतिभ्रंश जर बघितला आपण तर त्याचे खूप सारे कारणं असू शकतात. म्हणजे सर्वसाधारण बनलं तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, म्हणजे रक्तातले काही सत्व कमी असल्यानंतर, मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यानंतर, मेंदूला इजा झाल्यानंतर, मेंदूमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर बरेचसे असे कारणं असतात ज्याच्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. पण अल्झायमर्स हा डिसीज हा पूर्णपणे वेगळा आहे. अल्झायमर्स डिसीजमध्ये मेंदूच्या पेशांमध्ये किंवा मेंदूमध्ये अमोलॉइड नावाचं प्रोटीन जमा होतं आणि ह्या अमोलॉइड नावाच्या प्रोटीन जमा झाल्यामुळे मेंदूच्या पेशांची कार्य करण्याची क्षमता कमी होते आणि हळूहळू रुग्णाची मेमरी कमी होते. आणि सर्वसाधारणपणे हा आजार जर बघितला तर 50-60 मध्ये दिसणारा आजार आहे. पण हा केव्हाही आजार होऊ शकतो. यंग पेशंट्समध्ये पण दिसतात. ह्याचं जर बघितलं तुम्ही तर सिव्हिरिटी ऑफ द डिसीज जर बघितली तर आपण त्याला सुरुवातीला माइल्ड डिसीज असतं, ज्याच्यामध्ये अशी लक्षणं असतात की फक्त आपण जे एखादी वस्तू कुठे ठेवली ते विसरून जातो, एखाद्या व्यक्तीचं नाव विसरतो, आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो आहे की नाही भेटलो आहे हे लक्षात राहत नाही, कुठं जर गेलो असेल आपण त्या जागेचं नाव विसरून जातो. तर ह्या आपण दैनंदिन कार्य तो करू शकतो, तो इंडिपेंडेंट राहू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तो माइल्ड डिसीज असतो. आणि त्याच्यानंतरची स्टेज येते ते मॉडरेट डिसीज असते. डॉक्टर, तुम्ही असं म्हणलात की अल्माइड नावाची प्रोटीन्स वाढल्याने अमोलॉइड नावाचे प्रोटीन्स वाढल्याने तो होतो. आता हे अमोलॉइड नावाचे
प्रोटीन्स माझ्या शरीरात वाढलेत का नाही याच्यासाठी काही टेस्ट आहे का, किंवा काही असं वेळोवेळी टेस्ट करायला पाहिजे का, जसं आपण शुगर करतो, बीपी टेस्ट करतो, असं काही अमोलेटची 50 नंतर 60 नंतर, किंवा आता तुम्ही म्हणता तसं मला जाणवतं की अरे कधीतरी आपण एखाद्याचं नाव विसरतो. आता खूप नावं डोक्यात आल्यामुळे विसरलंय का खरंच काहीतरी त्याची या रोगाची सुरुवात झाली, असा भीती प्रत्येकाच्या मनात कधीतरी असते. तर मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला एकदा हे सांगावं की अल्मोंडची प्रोटीनची टेस्ट कुठं करायची असते का, गरज असते का नाही? सर्वप्रथम तर मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की अमालोइड नावाचं जे प्रोटीन असतं हे मेंदूच्या पेशांमध्ये डिपॉझिट झालं असतं. ते कुठल्या म्हणजे सिटी स्कॅन किंवा MRI किंवा रक्ताची तपासणी किंवा लघवीची तपासणी ह्या तपासणीमध्ये दिसत नाही. जसं आपण आता हेमोग्लोबिन बघितलं तर रक्ताची तपासणीमध्ये कळतं हेमोग्लोबिन एवढं आहे, तर तसं अमालोइड हे रक्ताच्या तपासणीमध्ये कळत नाही. आणि ही जी प्रक्रिया असते अमालोइड डिपॉझिट होण्याची, अमालोइड हे प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असतं, पण त्याचं प्रमाण अल्झायमर्स डिसीजमध्ये खूप जास्त वाढतं. आणि खूप रिसर्च चालू आहे त्याच्यासाठी की म्हणजे पाठीच्या पाण्याची तपासणी, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे हे जे द्रव्य असतं मेंदूच्या आजूबाजूला असतं त्याच्या तपासणीमध्ये काही रिसर्च चालू आहे, पण हे रिसर्च पुरतं आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रुग्णांसाठी ती टेस्ट उपलब्ध नाहीये. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर समजा आता आपल्याला पण असं होतं की बाबा काहीतरी विसरतो आपण, मग तर अल्झायमर्स झालाय का, तर असं काही नाहीये. तर बऱ्याच वेळा काय होतं, एक लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण. समजा आपण काही गोष्टी बघतोय आणि आपलं लक्ष पूर्णपणे त्या गोष्टीकडे नाहीये आणि अर्धवट लक्ष आहे किंवा पूर्ण लक्ष आपण कुठल्या तरी विचारातच आहोत. तर मग त्यावेळेस जो समोरचा व्यक्ती काय सांगतोय किंवा आपण काय कार्य करतोय हे आपल्याला रजिस्टर होत नाही, आणि रजिस्टर होत नाही म्हणून आपण रिकॉल करू शकत नाही. त्याला लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. ते हे जेव्हा झोप अपुरी झाली किंवा आपण स्ट्रेसमध्ये असो, ताणामध्ये असो, कुठल्या तरी विचारामध्ये असो, मग्न असो, तर असं होणं स्वाभाविक आहे. पण ह्याच्यामध्ये काय असतं, समजा आपल्याला एखादी गोष्ट कोणी क्लू दिला, अरे मी तुला त्यावेळेस आपण भेटलो होतो तेव्हा तुला मी हे सांगितलं होतं, ते क्लू दिल्यानंतर लगेच जर आठवण येत असेल तर मग ते आपण लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकतो. पण अल्झायमर्समध्ये हे प्रमाण जास्त असतं, सातत्याने येत राहतं, आणि हे आपण कधीतरी होतं ना, म्हणजे गाडीची चावी कुठे ठेवली बाबा लक्षात येत नाही, कधीतरी होतं. आणि त्याच्यानंतर जी स्टेज असते विसरभोळेपणा आणि अल्झायमर ह्या टोटल गोष्टी वेगळ्या आहेत. एकाग्रता भंग झाल्यामुळे विसरभोळेपणा वाढण्याची चिंता करू नका, तो सगळ्यांनाच त्रास असतो. पण अल्झायमर मात्र खूप मोठा रोग आहे ज्याची आपण माहिती जाणून घेऊ. आणि माइल्ड डिसीज नंतर तो जेव्हा आजार वाढतो तो मॉडरेट डिसीज मध्ये जातो, आणि मग मॉडरेट डिसीज मध्ये गेल्यानंतर जसं आता तुम्ही सांगितलं की प्रियसीला प्रियकर ओळखू शकत नाही, तसंच जवळच्या नातेवाईकांना आपण ओळखत नाही, रुग्ण ओळखत नाही. म्हणजे मुलांना मुलींना ओळखत नाही, बायकोला ओळखत नाही, आईवडिलांना ओळखत नाही. म्हणजे हे जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना सांगून सुद्धा सांगितल्यानंतर अरे हो ठीक आहे ही माझी वाईफ आहे हे मान्य करेल, पण थोड्या वेळानं परत विचारलं तर मग कोण आहे माहित नाही. हे जे मॉडरेट स्टेज आहे. आणि सिव्हिअर स्टेजमध्ये रुग्ण पूर्णपणे डिपेंडेंट होतो. मग त्यांना त्या रुग्णांना म्हणजे घरामध्ये रूम कुठे आहे, बेडरूम कुठे आहे, स्वयंपाकघर कुठे आहे, वॉशरूम कुठे आहे, काहीच कळत नाही. कपडे घालण्याचं ओरिएंटेशन येत नाही, म्हणजे शर्ट आहे का पॅन्ट आहे, म्हणजे स्लीव्स कुठे आहेत, मग ते हात घालायचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज पण कळत नाही. हातात ब्रश दिला तर ब्रश करता येत नाही, म्हणजे हातामध्ये कुठली वस्तू दिली तर ते वस्तू कशी वापरायची हे सुद्धा लक्षात येत नाही. तर हे सिव्हिअर डिसीज आहे आणि ज्याच्यामध्ये रुग्ण पूर्णपणे डिपेंडेंट होऊन जातो. तर ह्या अल्झायमर्स डिसीजचे हे लक्षणं तर झालेच, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. निदान कसं करायचं, निदान करणं पण सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले तर रुग्णाच्या नातेवाईकांनी हे कसं ओळखायचे लक्षणं, की हे सातत्याने जर काही गोष्ट विसरत असतील तर त्याला कानाडोळा करू नका, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा, तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा. बऱ्याच वेळा काय होतं, वय झालंय त्याच्यामुळे विसरतात असं आपण एक गृहीत धरतो. हा खूप महत्वाचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितलेला आहे की छोटी छोटी लक्षणं दिसल्यानंतर लगेच जर अर्ली स्टेजमध्ये आपण डॉक्टरांना भेटलो तर लवकर निदान झालं तर आपण अधिक त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो
आणि त्यांचं जीवन आणि आपलं जीवन पण सुखकर करू शकतो. त्या अर्ली स्टेजला आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो मिनिमल कॉग्नेटिव्ह डेफिसिट, MCI, इम्पेअरमेंट म्हणतो, मिनिमल कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट, MCI. म्हणजे हे मिनिमल कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट जेव्हा वाढतं तर मग अल्झायमर्स डिसीज मध्ये रूपांतर होतं. आता ह्याचं थोडक्यात आम्हाला वर्णन सांगू शकेल, हा जी अर्ली स्टेज किंवा मिनिमल जी स्टेज आहे त्यामध्ये कशावर लक्षात घ्यायचं, कारण ती स्टेज जर लक्षात आली तर खूप लोकांचं पुढचं आयुष्य सुखकर होईल. वारंवार गोष्टी विसरणे, उदाहरणार्थ चष्मा विसरणे, वस्तू कुठे ठेवली हे विसरणे, किंवा समजा एखादा मी तुम्हाला निरोप दिला, त्या रुग्णाला निरोप दिला की कोणाला सांगण्यासाठी, तो निरोप विसरणे, हे वारंवार जर होत असेल, एकदा दोनदा झालं ठीक आहे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. त्यांना जेव्हा आठवण करून दिली की मी तुम्हाला निरोप दिला होता का नाही दिला, आणि जेव्हा आठवण करून दिल्यानंतर लक्षात येतं अरे हो मला निरोप दिला होता पण मी सांगायचं विसरलो, तर दॅट इज नॉट अल्झायमर्स. पण जेव्हा निरोप दिलेला आहे हेच आठवत नाही, निरोप दिलेला आहे हेच आठवत नसेल, काय निरोप दिला आहे हे पण आठवत नसेल, तर ते अल्झायमरचे लक्षण असू शकतात. आणि हे वयामानाने लक्षणं आहेत म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करू नये. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात येते की बऱ्याच वेळा रुग्ण वयस्कर असतात, विसरभोळेपणा येतो, आणि असे म्हणजे असे पेशंट्स आणि नातेवाईक मानसिक रोग तज्ञाकडे घेऊन जातात. तर हा अल्झायमर्स हा डिसीज मानसिक नसून हा सायकोलॉजिकल नाहीये, हा मेंदूचा आजार आहे. हा मेंदूचा आजार असून मेंदूरोग तज्ञ किंवा बरेचसे सायकॅट्रिस्ट सुद्धा त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलेले आहेत, ज्यांचे ते ट्रीटमेंट करू शकतात. पण हा मानसिक आजार नसून मेंदूचा आजार आहे हे समजणं देखील तेवढंच गरजेचं आहे. खूप चांगला मुद्दा सांगितला डॉक्टर. नाही तर काही जण असं विचार करतात की हा फार विसरायला लागला, याला कळत नाही, त्याला एक शॉक ट्रीटमेंट देऊया, तर ते खूप डेंजरस आहे, असं करायला नाही पाहिजे. एक्झॅक्टली. मग आपण त्याचे टेस्ट कुठल्या असतात? रक्ताच्या तपासण्या असतात. रक्ताच्या तपासण्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय करतो की ट्रीटेबल डिसीज कुठला आहे का, म्हणजे अल्झायमर सोडून असा कोणता आजार आहे का ज्याच्यानी स्मृतिभ्रंश होऊ शकतो, आणि तो जर आपण आयडेंटिफाय केला आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट जर दिली तर स्मृतिभ्रंश ते जे काही त्रास आहे तो त्याच्यातनं रुग्ण बाहेर येऊ शकतो. उदाहरणार्थ व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, दुसरं उदाहरण बघितलं थायरॉइडची डेफिशियन्सी, इलेक्ट्रोलाइट सोडियम पोटॅशियम कमी होणे, हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी, असे मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, असे बरेचसे आजार आहेत ज्याच्यामध्ये आपण ट्रीटेबल आजार आहेत, त्याला व्हास्क्युलर डिमेन्शिया म्हणतात. तर पहिले रक्ताच्या सगळ्या तपासण्या करतो, लघवीची तपासणी करतो, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, ह्या सगळ्याच गोष्टी, व्हिटॅमिन B12, कोलेस्ट्रॉल, लिव्हरच्या किडनीच्या फंक्शन टेस्ट, हे सगळं करतो आपण. नंतर मग महत्वाची तपासणी येते जी MRI. आता सिटी स्कॅन का MRI कुठलं करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये MRI हा खूप महत्वाचा आहे. MRI सिटी स्कॅन मध्ये कसं आहे, थोडीशी आपल्याला थोडीशी माहिती वर मिळू शकते, पण MRI मध्ये सखोल माहिती मिळते. डिमेन्शिया कुठल्या प्रकारचा आहे तो कळतो, मेंदूच्या रक्तवाहिनी डॅमेज झाले, ब्रेनचं किती % डॅमेज झालं इथपर्यंत कळतं. किती पर्सेंटेज नाहीये, पण समजा हे MRI मध्ये काय असतं, एट्रोफी म्हणजे मेंदू आकुंचित होणे. अल्झायमर्स डिसीज मध्ये मेंदू आकुंचित होत जातो. मग ते आकुंचित किती सिव्हिअर झालेलं आहे त्याच्यावरून एक अंदाज येतो की आजाराची तीव्रता किती असू शकते. तर सिटी स्कॅन पेक्षा MRI महत्वाचा आहे. आणि MRI मध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांची पण तपासणी करता येते. समजा व्हास्क्युलर डिमेन्शिया असेल तर त्याची पण ट्रीटमेंट करता येते. रक्तपातळीच्या गोळ्या दिल्या तर त्याचा पण फायदा होतोच रुग्णाला. आणि दुसऱ्या काही टेस्ट असतात, म्हणजे आता बरेचसे माझ्याकडे रुग्ण येतात जे बघितलं तर एकदम फिट आहेत, एकदम चांगले आहेत, आणि त्यांना काही झालं असेल असं वाटतच नाही, पण ते म्हणतात मला लक्षात राहत नाही. मग आता हे लक्षात राहत नाही हे कसं कळायचं, म्हणजे हे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनमुळे आहे का खरंच डिमेन्शियामुळे आहे. तर त्याला जे डिमेन्शिया नाहीये पण असे रुग्ण येतात आमच्याकडे की आम्हाला लक्षात राहत नाही, तर त्याला आम्ही शुडो डिमेन्शिया म्हणतो. शुडो म्हणजे एक चुकीचं भ्रम देणारा डिमेन्शिया म्हणू शकता तुम्ही. तर अशा रुग्णांना काही टेस्ट असतात, जसं MMSE मिनी मेंटल स्केल एक्झामिनेशन, त्याच्या स्केल्स असतात, काही प्रश्नावली असते,
त्यांना सोडवण्यासाठी आपण प्रश्न देतो, ते सोडवतात, त्याच्यावरनं एक स्कोर निघतो आणि ते स्कोरवरनं कळतं आपल्याला की पेशंटला मिनिमल कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट MCI आहे, डिमेन्शिया आहे का शुडो डिमेन्शिया आहे, डिमेन्शिया असेल तर किती सिव्हिअर आहे. तर अशा बऱ्याचशा स्कोरिंग असतात, स्केल्स असतात, तर ते आपण करतो, त्याच्यावरनं पण कळतं आपल्याला डिमेन्शिया आहे का. तुमच्या सांगण्यावरून एक प्रश्न मला लक्षात आला की एखाद्या माणसाचं किडनी उत्तम आहे, लिव्हर उत्तम आहे, हार्ट उत्तम आहे, लंग्स उत्तम आहे, त्याचं सगळं फंक्शनिंग बॉडीचं चांगलं आहे, तरी पण मात्र अल्झायमर सारखा डिसीज त्याला होऊ शकतो. अगदी अगदी अगदी. आणि ह्याचं कारण कुठंतरी मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी असणं, B12 ची डिफिशियन्सी असणं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. तर मुळातच हा रोग हा पूर्वीपासून भारतीयांमध्ये किंवा जगामध्ये आहे आणि त्याचा शोध अशात लागला, अशी परिस्थिती आहे का जसं कोरोना आहे किंवा काही रोग हे परदेशातून आपल्याकडे आले किंवा परदेशी फॉरेनच्या जीवनशैलीचं आपण अनुकरण केलं, आपले कष्ट कमी करण्याची प्रक्रिया झाली. अशा काही गोष्टी आहेत का पूर्वी आपण खूप पाठांतर करायचो, आपल्याकडं मंत्रोच्चार असायचे, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असायच्या की ज्यामुळे कदाचित अशा पद्धतीचे रोग आपल्याकडे नसतीलच, आपल्या काही जीवनशैलीमध्ये त्या गोष्टी असतील. ह्यावर काही प्रकाश टाकू शकाल का की आपण ह्या गोष्टी केल्या तर तुमचा अल्झायमर किंवा ह्या गोष्टी कंटिन्यू केल्या. पूर्वी मला आठवतंय की लहानपणापासून आपल्या आरती झाले असेल, मंत्रोच्चार असेल, हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात असेल, शाळेत सगळ्या ठिकाणी पद्य, आणि पाठांतर हा तर आपल्याकडचा विषय. आता तो दुरापास्त होत चाललाय, कॉम्प्युटर आले, कॅल्क्युलेटर आले, पाडे गेले, सगळंच पाठांतर गेले. ह्या गोष्टीचा काही अल्झायमरशी संबंध आहे? अगदी अगदी. तुम्ही जे उदाहरण दिलं की पहिले आपण लहान असताना पाडे मोजायचो आणि पाडे रामरक्षा, आपण बऱ्याचशा गोष्टी आपण पाठांतर करायचो आणि परत परत रिसाईट करायचो. ह्याच्याने मेंदूला चालना मिळते आणि ह्या मेंदूच्या चालनामुळे मेंदू सदृढ राहण्याची शक्यता जास्त असते. आणि दिवसेंदिवस जसं ह्या ब्रेन ऍक्टिव्हिटीज ज्या कमी होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळं पण म्हणजे अल्झायमर्स म्हणता येणार नाही, पण तुमची ब्रेनची ऍक्टिव्हिटीज कमी आहे तर त्याच्यामुळे अल्झायमर्स होतो असं म्हणत नाही. वापर झाला आणि पाठांतर कमी झालं, ते एक भाग आहे. आणि अल्झायमर्स डिसीज जसं मी तुम्हाला सांगितलं, हे अमोलॉइड डिपॉझिट वाढल्यामुळे होतो. हा बऱ्याच जणांना जेनेटिक भाग पण असू शकतो. म्हणजे त्याच्यात कसं असतं, म्हणजे जेनेटिक कॉम्पोनंट, तुमचं एन्व्हायरमेंटल कॉम्पोनंट आणि तुमचं शरीराचं कॉम्पोनंट, फिजिकल कॉम्पोनंट आणि तुमचं जीवनशैली, ह्या सगळ्यांचं तिघणीचं एक रूपांतर अल्झायमर्समध्ये होऊ शकतं. तर जेनेटिक प्रिडिस्पोजिशन नक्कीच असतं, म्हणजे नाही म्हटलं तरी 20-25% पेशंटमध्ये असतं. आणि बऱ्याचशा ज्या रुग्णांना माइल्ड डिसीज आहे किंवा MCI आहे, अशा रुग्णांना आम्ही मेंटली ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी वेगवेगळे मेंटल जे हे असतात ना, म्हणजे कोडे असतात, ते सोडवायला पाहिजे. आणि ते ऍक्टिव्ह राहण्यासाठी, थोडंसं ऍक्टिव्हनेस येण्यासाठी, तर सुडोको आहे किंवा मेंटल गेम्स आहेत, ते सातत्याने खेळत राहिले तर अल्झायमरचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा त्याचं जे वाढण्याचं प्रमाण आहे हे कमी होऊ शकतं. जे सगळ्यात महत्वाचं मी आतापर्यंत जे सांगितलं नाही, हे अल्झायमर्स डिसीज हा प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे अजूनही जगभरामध्ये असं कुठलं गोळी, कुठल्या इंजेक्शन, कुठलं औषध असं नाहीये की त्याचा प्रोग्रेस थांबवू शकतो. एकदा अमोलॉइड डिपॉझिट व्हायला सुरू झाल्या आणि त्याची वाढ होत गेली तर ते प्रोग्रेसच होत राहणार. आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये पेशंटच्या, रुग्णाला आपण एक योग्य ते ट्रीटमेंट देऊन त्यांच्या जे त्रास आहे तो त्रास कमी करू शकतो, पण आजार मुळासकट काढू शकत नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा डॉक्टर वट्टमोरांनी आपल्याला सांगितला की अजूनही अल्झायमरवर 100% रामबाण उपाय असलेलं औषध जगात कुणालाही सापडलेलं नाही. जसं आपण कोरोनाच्या साथीमध्ये, रोगामध्ये शिकलो की व्हायरस हा मारता येत नसतो. व्हायरस हा आपली इम्युनिटी जी असते, आपली प्रतिकार क्षमता आहे, ती व्हायरसचा प्रतिकार करते आणि आपल्याला जिवंत ठेवते. तसं अल्झायमरसाठी त्यांनी अत्यंत 4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की कदाचित हा तुमच्या जेनेटिकली, म्हणजे अनुवांशिक पद्धतीने आलेला तुम्हाला रोग असू शकतो. तुमच्या जीवनशैलीचा पण परिणाम तो रोग वाढवण्यासाठी होऊ शकतो. तुमचं एन्व्हायरमेंट जे आहे आजूबाजूचं, तुम्ही काय खाता, काय पिता म्हणजे पिऊ नका, पण चांगल्या गोष्टी प्या, अशा त्याच्यातला अर्थ आहे. आणि अशा गोष्टींनी सुद्धा मेंदूवर परिणाम होत असतो, जीवनशैलीचाही परिणाम होत असतो. पण असं काही निश्चित अजून कॉन्क्रीट सापडलं नाही की ह्या गोष्टीने अल्झायमर वाढतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेत असताना मेंदूचा रक्तपुरवठा चांगला राहिला तर मात्र अल्झायमर कमी होतो. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या फिटनेसकडे लक्ष ठेवलं, आपलं हृदयाचं पंपिंग चांगलं राहिलं
आणि त्यासाठी आपण जर तंदुरुस्त राहिलो, दिवसातून काही 1000 स्टेप्स आपण चाललो पडलो तर आपल्याला अल्झायमर होण्याचे चान्सेस कमी असतील. एक्झॅक्टली. होणारच नाही असं सांगता येत नाही, पण कमी असतील असं डॉक्टरच्या सांगण्यावरून मला समजतं. बरोबर डॉक्टर साहेब? हो. फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, व्यायाम, Yes. योगासनं, Yes. प्राणायाम, तुमचे मेंटल ऍक्टिव्हिटी, काही ना काहीतरी मेंटल एक्सरसाइजेस, मेंटल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. काहीतरी कार्यक्रम चालू ठेवले पाहिजे. योग्य आहार असला पाहिजे. परत स्मोकिंग, अल्कोहोलपासून लांब राहायला पाहिजे. वेगवेगळ्या द्रव्यापासून, टोबॅकोपासून लांब राहायला पाहिजे. आणि तुमची जीवनशैली सुदृढ असली पाहिजे, जेणेकरून अल्झायमर्स काय बाकीचे पण आजार येणार नाही. मला एक महत्वाचा विषय डॉक्टर साहेबांना बोलायचं. डॉक्टर साहेब, पूर्वी 60 वर्ष झाले की लोक समजा की झालं आता आमचं सगळं संपलं, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आता सुखरूप रिटायर झालो, आता देवाघरी जायचं अशी कल्पना होती. आता मात्र प्रत्येक माणसाचं वय किमान 80 वर्ष झाले. अगदी. आणि त्यामुळे पूर्वी हा अल्झायमर रोग आणि त्याचे पेशंट खूप कमी प्रमाणात दिसायचे. आता आपण प्रत्येक जण 80 वर्षाची किमान जगण्याची इच्छा असतो. काही जण 90 होतात, काही जण 100 गाठतात. आपण बघतो आपल्या देशाचे पंतप्रधान आता 75 असताना एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाला एवढं जबरदस्त काम करतायत. त्यामुळे आपल्याला खूप काम करायची संधी आहे. जग आता एक छोटं विलेज होत चाललंय, ग्लोबल विलेज. अशा वेळेस चुकून आपल्याकडचे जर अल्झायमर पेशंट झाले तर त्यांना कसं प्रेमाने हाताळायचं, हा थोडासा सल्ला द्या. म्हणजे रागवायचं नाही, काय करायचं. सगळ्यात महत्वाचं, एक अल्झायमर्स असलेल्या रुग्णांना एक संवेदनशील हाताळणं गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे. स्वाभाविक आहे की बाबा घरामध्ये असा रुग्ण असेल आणि वारंवार त्याच गोष्टी त्यांना सांगायची गरज पडत असेल तर कदाचित एखाद्या वेळेस काही जणांची चिडचिड पण होऊ शकते. कारण आपण आपल्या कामामध्ये असतो, गडबडीमध्ये असतो आणि त्या अशा गडबडीमध्ये आपल्या जीवनामधल्या ज्या धकाधकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही एक रेस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. खरं बघितलं तर आपण लहान मुलांना जसं सांभाळतो तसं ह्या रुग्णांना सांभाळणं गरजेचं आहे. लाडावून सांभाळणं गरजेचं आहे. त्यांची सुरुवातीलाच योग्य ते निदान करून नियमित गोळ्या औषधं चालू ठेवणे, नियमित त्यांचे आहार वगैरे सगळं त्याच्याकडे लक्ष देणे. आणि जेव्हा ॲडव्हान्स स्टेज येते त्यावेळेस बऱ्याच वेळा नातेवाईकांना खूप डिफिकल्ट जातं अशा रुग्णांना हाताळणे. आणि बऱ्याच वेळा नातेवाईकांची पण काउन्सिलिंग करणे गरजेचं असतं. त्यांना पण मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की अशा रुग्णांना कसं हाताळायला पाहिजे. आणि बरेचसे संस्थान आहेत जिथे अल्झायमर्स असोसिएशन आहे, जिथे रुग्णांना तिथे ठेवून, जसं आता लहान मुलांना आपण कसं प्ले स्कूलमध्ये ठेवून आपण आपल्या कामाला जातो, तसं ह्या रुग्णांना पण आपण अशा संस्थांमध्ये दिवसा ठेवून जे तिथं काळजी घेतील आणि दिवसभर आपले कामं करून नंतर घरी घेऊन जाण्याची पण सुविधा बऱ्याच ठिकाणी आहे. आणि तिथे योग्य मार्गदर्शन पण मिळतं, तसं कसं हाताळणे, कसं. संस्था आपल्या संभाजीनगरमध्ये आहे, संभाजीनगरमध्ये पण आहेत, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यामध्ये पण आहेत. हे अशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आपण आज डॉक्टर वट्टमनशी खूप चांगला संवाद केला. त्यांनी खूप छान माहिती दिली आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची आपल्या सगळ्यांना जाणीवही झाली, जागरूकता निर्माण झाली. आपल्यालाही अल्झायमर या विषयातले काही अनुभव असतील तर जरूर कळवा, आपल्या कॉमेंट्स कळवा, आपले अनुभव कळवा. किंबहुना पुढच्या काळामध्ये अल्झायमर, मला असं वाटतं की हा कुठं ना कुठं आपल्या जवळपास दिसणारा रोग होणार आहे. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करून आपण सुद्धा त्याच्यामध्ये झोकून देण्याची काम करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं की जगामध्ये तरुण पॉप्युलेशन फक्त भारतात आहे. कित्येक देशामध्ये आता वय 50च्या वरचे सगळे लोक राहिलेले आहेत. त्या ठिकाणी खूप मोठा वर्कफोर्स लागणार आहे. त्यांच्याकडे पैसे प्रचंड आहेत पण काम करणारी माणसं नाही आहेत. तेव्हा ह्या रोगाला समजून घ्या आणि सामोरं जाण्याची तयारी करा. डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा आपण बोललात, धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.